हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका तू ही रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या सोमवार 2 फेब्रुवारीच्या एपिसोडमध्ये एक खूप जबरदस्त ट्विस्ट आलाय ज्याचा आपण कधीही विचार केला नव्हता. फ्रेंड्स, आपल्या सर्वांना माहिती आहे की अंजलीने ईश्वरीला एक पार्टी दिली आहे आणि या पार्टीमध्ये ईश्वरीला जे काही हवं असेल ते ती मागू शकते आणि ईश्वरीने चक्क आकाश आणि नम्रताचं लग्न करून द्या असं मागायचं ठरवलं होतं. परंतु मामीला तिचा हा प्लॅन समजला आणि मामीने ईश्वरीच्या हातातून माईक हिसकावून घेतला आणि चक्क तिच्या मैत्रिणीच्या मुलीबरोबर या आकाशचं लग्न जमवलंय आणि आजच्या पार्टीमध्ये मेघना आणि आकाश या दोघांचा साखरपुडा होणार अशी मोठी अनाउन्समेंट मामीने केली आहे. त्यामुळे ईश्वरी, नम्रता, आकाश या सगळ्यांनाच जबर धक्का बसलाय. मग खरंच आकाश या मेघनाशी लग्न करणार का की या पार्टीमध्ये आणखीन मोठे धमाके होणार हे पाहण्यासाठी, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच राजेश हा चक्क स्पीकरवर दाद्याशी बोलत असतो. घरातील सगळे लोक ऐकत असतात आणि हा दाद्या राजेशला धमकी देतो की तू माझे 10 लाख रुपये कधी देणार आहेस. राजेश म्हणतो, काय दादा असं काय करताय? मी तुम्हाला वायदा केलाय ना की शुक्रवारी तुमचे सगळे पैसे देतो. मी शुक्रवारी तुमचे पैसे नक्की परत करेल. घरातील सगळ्यांना मोठा धक्का बसतो. तर हा दाद्या म्हणतो, जर शुक्रवारी मला माझे पैसे नाही ना मिळाले तर मी तुला कायमचं संपवून टाकेल. शनिवार तू पाहू शकणार नाही. शनिवारचा सूर्य पाहायला तू जिवंत राहणार नाही. अंजलीच्या पायाखालची जमीनच सरकते. तर राजेश मात्र एकदम निवांत असतो आणि म्हणतो, हो दादा, तुम्ही काळजी करू नका, मी तुमचे पैसे नक्की देईल. आणि तो फोन कट करतो. घरातील सगळे राजेशकडे आश्चर्याने पाहत असतात. अंजली खूप घाबरलेली असते. तर राजेश हा अंजलीला विचारतो, अंजली काय झालं? तू इतक्या टेन्शनमध्ये का आहेस? आणि तो हसू लागतो. तर अंजली त्याला विचारते, तुम्ही का हसताय? तुम्हाला त्या गुंडाने, त्या दाद्याने चक्क जीवे मारण्याची धमकी दिली आहे आणि तुम्ही हसताय. तर राजेश म्हणतो, पहा मामा, आता तुम्हीच सांगा या अंजलीला मी काय सांगू. तर मामा त्याच्याकडे हात करतो आणि विचारतो, मी काय सांगू? मला तर काहीच माहिती नाहीये. तर राजेश म्हणतो, अगं अंजली, तुला अजून कळलं नाहीये का? हा सगळा प्रँक होता. हे सगळी चेष्टा मस्करी होती. माझे मित्र आहेत ना, त्यांनी माझ्याबरोबर ही चेष्टा मस्करी केली. पण अंजली, आजी, मामा घरातील कोणाचाच विश्वास नसतो. मामाला तर माहीत असतं की हा किती मोठा भामटा आहे, लुबाडणारा माणूस आहे. तर राजेश हसण्याचं नाटक करतो आणि घरातील सगळ्यांना असं भासवतो की हा खरोखरचा कोणी गुंड नव्हता. आणि तो म्हणतो, तुला माहिती आहे ना अंजली की मी सध्या माझ्या कामात किती व्यस्त असतो. केसेसचा इतका लोड आहे की कोर्ट, व्हिजिट यातच माझा वेळ जातो. त्यामुळे आमच्या शिवाजी पार्कवर जी मित्रांची गट्टी जमायची ना, त्यात मला जाताच येत नाहीये. आणि त्या मित्रांनी जाणून बुजून असा कॉल केला. त्यांनी मला घाबरवण्यासाठी हे केलं, प्रँक केलाय माझ्याबरोबर. आणि तुम्ही फोनवर ज्याचा आवाज ऐकला ना, तो माझा मित्र आहे. अगदी एखाद्या सराईत गुंडासारखा बोलतो तो. त्यामुळे आम्ही त्याला दाद्या अशीच हाक मारतो. मी तर त्याचा आवाज लगेच ओळखला, म्हणून मी तुमच्यासमोर काही बोललो नाही. नाहीतर त्याला म्हटलं असतो, काय रे, मला फसवतोस का? मला वाटलं तुम्हाला माझा प्रँक कळेल, पण तुम्हाला सुद्धा कळलं नाही. तर अंजली म्हणते, असं कसं? राजेश म्हणतो, अगं नको टेन्शन घेऊ, खरंच तो प्रँक होता. हे सगळे माझे मित्र होते. त्यांनी मला बोलवलंय ना आणि उगाच अशी धमकी देत होते. तर आजी म्हणते, पण आम्हाला तर वाटलं की हे खरोखरच आहे. आता राजेश हसू लागतो आणि म्हणतो, आजी तुम्हाला सुद्धा नाही कळलं ना, ते खरंच माझे मित्र होते आणि असं काहीच नाहीये. पण घरातील सगळ्यांना मात्र राजेशचा विश्वास पटत नाही. खरंच राजेश खोटं बोलतोय असंच त्यांना वाटत असतं. अंजली खूप टेन्शनमध्ये आलेली असते. तर इकडे अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही गाडीने जात असतात. तेव्हा ईश्वरी ही अर्णवकडे पाहते आणि विचार करते, हीच ती योग्य वेळ. मला अर्णव सरांना सांगावं लागेल नम्रता आणि आकाशच्या प्रेमाबद्दल, नाहीतर मला पुन्हा संधी नाही मिळणार. आणि ती अर्णवला हाक मारते. अर्णव विचारतो, काय झालं? तर ईश्वरी म्हणते, सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अर्णव तिला विचारतो, आज पार्टीत तुला मला जे मागायचं आहे ते तू मागणार आहेस का? आणि एक गोष्ट लक्षात ठेव की अंजली ताईने तुला वचन दिलंय की तू जे मागशील ते ती तुला देईल. मी असं कोणतंच वचन दिलेलं नाहीये आणि मी तुला काहीही देण्यासाठी बांधील नाहीये. आणि जर तू पार्टीत असं मागणार असशील की तू आणि तुझ्या आईने जे चूक केली आहे त्या चुकीसाठी मला माफी द्या, तर मी असं बिलकुल करणार नाहीये. जोपर्यंत तुम्ही दोघी माझ्यासमोर पुरावा आणत नाही ना की या सगळ्या प्रकरणात तुमचा काहीच हात नाहीये, तुम्ही निर्दोष आहात, तोपर्यंत मी तुम्हाला माफ करणार नाही.
तर ईश्वरी म्हणते, सर मला असं काहीच मागायचं नाहीये. अर्णव विचारतो, मग काय बोलायचंय? तर ईश्वरी त्याला विचारते, तुम्ही दोन प्रेम करणाऱ्या व्यक्तींबद्दल काय विचार करतात? तर अर्णव सांगतो, त्यात काय विचार करायचा आहे? दोन व्यक्ती एकमेकांवर प्रेम करतात तर त्यांनी एकमेकांशी लग्न करायला पाहिजे. तर ईश्वरी म्हणते, तर चला मग लग्न करूया. तर अर्णव म्हणतो, आपलं लग्न तर झालंय ना. ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते, अरे हो, मी तर विसरलेच होते आपलं लग्न झालंय. याचा अर्थ तुम्ही मला बायको मानता. पण अर्णव काहीच उत्तर देत नाही. ईश्वरी त्याला विचारते, सर मला असं विचारायचं होतं की एक मुलगा एक मुलगी एकमेकांवर प्रेम करतात, तुमचं त्यांच्याबद्दल काय मत आहे? अर्णव म्हणतो, त्यात काय मत असणार आहे? जो मुलगा आणि मुलगी एकमेकांवर प्रेम करतात त्यांचं लग्न व्हायला हवं. ईश्वरी खूप खुश होते आणि म्हणते, याचा अर्थ तुम्ही प्यार के दुश्मन नाही आहात. तर अर्णव म्हणतो, मी कशाला प्यार के दुश्मन असेल? मी प्यार का दुश्मन नाहीये. प्रेम असेल एकमेकांवर तर त्यांनी लग्न करायलाच हवं. ईश्वरी खूप खुश होते आणि विचार करते, बरं झालं, कमीत कमी एवढं तर मला कळलं की अर्णव सर हे प्यार के दुश्मन नाहीये. नाहीतर मला आधी हेच वाटत होतं की अर्णव सर प्यार के दुश्मन असतील तर नमुताई आणि आकाश भाऊजींच्या लग्नाचा विषय कसा काढायचा. आणि ती खूप खुश होते. पण अर्णवला कळतच नाही की ईश्वरी हे सगळं का विचारतीये. आणि इकडे राजेश हा जीवाच्या आकांताने सगळ्यांना समजवण्याचा प्रयत्न करत असतो. अहो, हे सगळा एक प्रँक होता, माझ्या मित्रांची चेष्टा मस्करी होती, तुम्ही काळजी करू नका. तर राजेशकडे मामा आश्चर्याने पाहत असतो की हा सगळं कसं झाकण्याचा प्रयत्न करतोय. आणि राजेश मामाला म्हणतो, मामा आता तुम्हीच या सगळ्यांना समजावून सांगा, यांना माझं पटतच नाहीये. पण मामा काहीच बोलत नाही. आणि राजेश हा पुन्हा एकदा अंजलीला म्हणतो, अंजली तुला तर माहिती आहे मी किती साधा भोळा माणूस आहे आणि मी कशाला एखाद्या गुंडाकडून 10 लाख रुपये घेऊ आणि तो गुंड मला वसुलीसाठी कॉल करेल. तुम्हाला तरी हे पटतंय का? आजी म्हणते, तसं तुमचं पटतंय, पण तेवढ्यात अंजली म्हणते, आजी खरंच ही सगळी चेष्टा मस्करी असेल, प्रँकच असेल, कारण हे इतके साधे भोळे आहेत आणि त्यांच्याबरोबर असं कुणी करणं हे काही शक्यच नाहीये. हे ऐकून राजेश खूप खुश होतो आणि मग तो मस्तपैकी ज्यूस पिऊ लागतो आणि ज्यूस पिता पिता मामाला डोळा मारतो. राजेश विचार करतो, हे सगळं खरं होतं, पण मला आता लवकरात लवकर पैशांची व्यवस्था करावीच लागेल आणि या पैशांची व्यवस्था अर्णवच करणार. अर्णवकडून मी पैसे घेणार आणि त्या दादाचे पैसे चुकते करणार, असा विचार तो करू लागतो. तर मामी ही जावई बापूंकडे म्हणजेच राजेशकडे पाहते आणि म्हणते, आत्ता कुठे या जावई बापूंचे खरे रंग बाहेर येऊ लागलेत. जावई बापू तुम्ही घरातील लोकांना गुंडाळू शकता, पण मला नाही गुंडाळू शकत. हा दाद्या, ते 10 लाख रुपये, धमकी, हे सगळं खरंय हे मला कळलंय, असा विचार करून मामी खुश होते. तर अर्णव आणि ईश्वरी गाडीत असतात. तेवढ्यात ईश्वरी त्याला गाडी थांबवायला सांगते. अर्णव विचारतो, काय झालं? तर ईश्वरी म्हणते, सर चला, डोकं गरम असलं ना तर बर्फाचा गोळा खायचा असतो, मस्त बर्फाचा गोळा खाऊया. अर्णव म्हणतो, नाही नाही, मी अशा अनहायजेनिक गोष्टी नाही खात. तर ईश्वरी त्याला सांगते, सर कधी कधी अनहायजेनिक खायचं असतं, त्यामुळे इम्युनिटी पॉवर वाढते. अर्णव म्हणतो, मला नाही जमणार. ईश्वरी म्हणते, ठीक आहे, पण मला तर खायचं आहे. आणि ती गाडीचा दरवाजा उघडते. अर्णव तिला विचारतो, आत्ता घरातून निघताना तर तुझा हात दुखत होता, तुला गाडीचा दरवाजा उघडता येत नव्हता, आता बरं जमतंय. तर ईश्वरी सांगते, सर माझा एक हात अजूनही दुखतोय. गाडीत बसताना दुसऱ्या हातात मोबाईल होता म्हणून मी तुम्हाला सांगितलं, पण आता मोबाईल नाहीये म्हणून मी उघडतीये. ती दरवाजा उघडते आणि बाहेर जाऊ लागते, पण तिने सीट बेल्ट लावलेला असतो त्यामुळे तिला बाहेरच जाता येत नाही. अर्णव म्हणतो, कमीत कमी सीट बेल्ट तर काढ, इतकी काय घाईये? अर्णव तिचा सीट बेल्ट काढून देतो आणि ईश्वरी ही गाडी बाहेर येते. अर्णवचाही नाईलाज होतो, अर्णव सुद्धा गाडी बाहेर येतो. ईश्वरी या गोळेवाल्याला सांगते, भैया 2 गोले बनाव. तर अर्णव विचारतो, 2 गोळे कोणासाठी? ईश्वरी म्हणते, सर तुमच्यासाठी. तर अर्णव म्हणतो, तुला सांगितलंय ना मला गोळा खायचा नाहीये. ईश्वरी म्हणते, सर खाओ, खूप भारी गोळा असतो, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ती या भैयाला सांगते, 2 काला खट्टा. अर्णव विचारतो, काला खट्टा कशाला? तर ईश्वरी विचारते, म्हणजे तुम्हाला गोळा खायचा आहे. अर्णवला काय उत्तर द्यावं ते कळतच नाही. तर ईश्वरी त्याला म्हणते, सर तुम्ही गोळा खा, हवा तर दुसरा फ्लेवर सांगा, पण तुम्ही गोळा खायलाच हवा, कारण गोळा खाताना इतकी मजा येते ना. आणि ईश्वरीचे एक्सप्रेशन खूप भारी असतात. अर्णव हा नाही नाही म्हणत असतो. तर हा गोळेवाला म्हणतो, तुम्हाला गोळा खायचा नसेल तर नका खाऊ, बेमनाने गोळा खाऊन काही फायदा नाही. तर अर्णव चिडून म्हणतो, तुझं तुझं काम कर ना. आणि त्याच वेळेस एक माणूस मी सिंदोर मी सिंदोर अशी जोरात हाक मारतो. अर्णव त्याच्याकडे रागारागाने पाहतो. ईश्वरी विचारते, काय झाले? तर हा माणूस पुन्हा एकदा मी सिंदोर अशी हाक मारतो.
अर्णवला खूप राग येतो. हा माझ्या ईश्वरीला मिस इंदोर म्हणतोय असं म्हणून अर्णव या माणसाच्या अंगावर धावून जातो, त्याची गचंडी पकडतो. ईश्वरी खूप घाबरते. हा माणूस विचारतो, काय करताय तुम्ही हे? तर अर्णव विचारतो, तुझी हिंमत कशी झाली माझ्या बायकोला मिस इंदोर म्हणण्याची? आणि हा माणूस ईश्वरीकडे वाकून पाहतो आणि म्हणतो, म्हणजे तुम्ही पण मिस इंदोर म्हणता का? त्यामुळे अर्णव आणखीनच चिडतो, त्याची गचंडी जोरात पकडतो आणि विचारतो, हाऊ डेअर यू, तुझी हिंमत कशी झाली माझ्या मिस इंदोर म्हणण्याची? ईश्वरीला काही कळतच नाही. तेवढ्यात या माणसाची बायको धावत पळत येते आणि विचारते, काय करताय तुम्ही? माझ्या नवऱ्याची गचंडी का पकडलीये? हे मला मिस इंदोर म्हणत होते कारण मी इंदोरची आहे. हे ऐकून अर्णवला मोठा धक्काच बसतो आणि अर्णव या माणसाची गचंडी सोडून देतो आणि ईश्वरी खुदू खुदू हसू लागते. या माणसाची बायको म्हणते, चला हो, आणि हे दोघे अर्णवकडे रागारागाने पाहतात आणि निघून जातात. अर्णव खूप ऑकवर्ड होतो. ईश्वरी हसत असते. अर्णव डोळ्यांना हात लावतो तर ईश्वरी ही हसत हसत त्याच्या दुसऱ्या बाजूने येऊन उभी राहते. अर्णवला कळतच नाही की आता ईश्वरीला कसं फेस करायचं. तो मागे वळून पाहतो तर ईश्वरी नसते. अर्णव खूप घाबरतो. मिस इंदोर अशी हाक मारतो तर ईश्वरी त्याच्या समोर येते आणि म्हणते, काय सर, तुमचा मिस इंदोर या शब्दावर कॉपीराईट नसला ना, पण तुमच्या बायकोला मिस इंदोर म्हणण्याचा कॉपीराईट फक्त तुम्हालाच आहे. आणि तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला सोडून गेले का? काळजी करू नका, मी आयुष्यभर तुमच्याच बरोबर राहणार आहे, तुम्हाला सोडून कुठेच जाणार नाही. या मिस इंदोरची सुटका तुमच्यापासून होणारच नाही. अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरी मात्र खूप खुश असते. ईश्वरी म्हणते, सर, तुम्ही मला कितीही राग दाखवत असला ना, परंतु आता मला कळून चुकलंय की तुमचं माझ्यावर किती प्रेम आहे आणि तुम्ही मला तुमची बायको मानता. पण अर्णवला मात्र ईश्वरीला हे दाखवायचं नसतं आणि अर्णव काहीच बोलत नाही. ईश्वरी पुन्हा या गोळेवाला समोर येते आणि विचारते, झाला का गोळा? हा गोळेवाला तुला गोळे देतो. ईश्वरी आणि अर्णव एकमेकांकडे चोर नजरेने पाहत असतात. ईश्वरी खूप खुश असते तर अर्णवला वाटतं, हे मी काय केलंय? आणि मग थोड्या वेळानंतर अर्णव आणि ईश्वरी हे दोघेही घरी परत येतात आणि ईश्वरी विचारते, झाली का पार्टीची तयारी? अंजली सांगते, हो, सगळी तयारी झाली आहे. तेवढ्यात आकाश तेथे येतो आणि विचारतो, तुम्हाला यायला एवढा उशीर का झाला? तर मामा म्हणतो, अरे रस्त्याने किती ट्रॅफिक असतं, त्यामुळे त्यांना यायला उशीर झाला आहे. आणि पहा, एवढं ट्रॅफिक असतं की या दोघांचे ओठसुद्धा निळे झालेत. हे ऐकून अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो. तर अंजली म्हणते, मामा, तुला काय करायचंय? त्याची बायको आहे ती, आणि अर्णवने तिला एखादी निळ्या रंगाची लिपस्टिक घेऊन दिली असेल, त्यामुळे तिचे ओठ निळे झाले आहेत. ईश्वरी हसू लागते. अर्णव चांगलाच लाजतो. तर मामा म्हणतो, खरंय, ही गोष्ट मला पटलीये की अर्णवने बायकोला निळ्या रंगाची लिपस्टिक घेऊन दिली, तिचे ओठ निळे झाले. पण अर्णवचे ओठ का निळे झालेत? त्याने सुद्धा लिपस्टिक लावली की काय? आणि सगळेजण अर्णव आणि ईश्वरीवर हसू लागतात. अर्णव खूप लाजतो. ईश्वरी म्हणते, नाही मामा, तसं काही नाहीये. आम्ही रस्त्यात थांबलो, गोळा खाल्ला ना, आणि काला खट्टा फ्लेवर खाल्ला, त्यामुळे आमचे ओठ निळे झाले आहेत. मामा म्हणतो, अरे आत्ता मला समजलं, नाहीतर मला वेगळीच शंका येत होती. अर्णव खूप चिडतो आणि ओठ असे पुसू लागतो बोटाने. तर मामा म्हणतो, छी, काय करतोय हे? तर ईश्वरी त्याला सांगते, सर राहू द्या, तो कलर थोडा वेळ असाच राहील, एवढ्या लवकर नाही जाणार. आणि तेवढ्यात वल्लरी तेथे येते आणि सर्वांना म्हणते, तुम्हाला इथे गप्पाच मारत बसायच्यात का? चला, पाहुणे येत असतील, सगळे तयार होऊन या. आणि मग सगळेजण हे रेडी व्हायला जातात. तर मामी विचार करते, ईश्वरी, आत्ता तर फक्त तुझे ओठच निळे झाले आहेत, पण पार्टीत मी असा धमाका करणार आहे ज्यामुळे तू पूर्णच काळी निळी पडशील. आणि मामी खूप खुश होते. म्हणजे मामीने आता पार्टीत एक मोठा धमाका करायचं ठरवलंय. मग हा धमाका काय असेल हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर फ्रेंड्स, थोड्या वेळानंतर पार्टीला सुरुवात होते. घरातील सगळेजण मस्त तयार होऊन आलेले असतात आणि राजेश, मामी एकमेकांशी बोलत असतात. तर नम्रता सुद्धा आलेली असते. आकाश आणि नम्रता एकमेकांशी गप्पा मारत असतात. त्यांची लगट सुरू असते. मामी हे पाहते आणि या दोघांना एकत्र पाहून मामीला खूप राग येतो. राजेशला ही गोष्ट समजते की नक्कीच आकाश आणि नम्रताचं काहीतरी सुरू आहे आणि मामीला या दोघांचं नातं आवडत नाहीये. पण तो मामीला याबद्दल काहीच विचारत नाही. तेवढ्यात ईश्वरी आणि अंजली तेथे येतात आणि अंजली ही ईश्वरीला घेऊन स्टेजवर येते आणि ईश्वरीला म्हणते, पहा ईश्वरी, मी सगळी सजावट केली आहे. तेथे थँक्यू मिस इंदोर असं लिहिलेलं असतं. त्यानंतर केकवर सुद्धा थँक्यू मिस इंदोर लिहिलेलं असतं. आणि अंजली ही ईश्वरीला सांगते, ईश्वरी, खूप खूप थँक्यू, आणि मी माझं वचन विसरलेले नाहीये. तुला जे काही लागत असेल ना, मी ते नक्की देणार.
पण त्याच्या आधी तू हा केक कापायचा आणि मग केक कापून या सेलिब्रेशनला सुरुवात करायची. पण त्याआधी तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे असं म्हणून ती बाळकृष्णाचा एक छोटासा पाळणा, बाळकृष्णाची मूर्ती ईश्वरीला गिफ्ट म्हणून देते. ईश्वरी विचारते, ताई गिफ्ट तर खूप छान आहे, पण हे गिफ्ट तुम्ही मला का दिलंय? तर अंजली सांगते, याचा अर्थ तुला आजी सांगेल. हे सगळे आजीजवळ येतात. तर आजी म्हणते, ईश्वरी आता मी पणजी तर बनणार आहे, अंजलीचं बाळ या घरात येणार आहे, पण मला आता तुमच्या बाळाची आशा लागून राहिली आहे. या नवीन वर्षात तुम्ही दोघांनी सुद्धा मनावर घ्यायचं आणि मला पणजी बनवायचं. ईश्वरी खूप लाजते, पण अर्णवला हे पटत नाही आणि अर्णव काहीच रिॲक्शन देत नाही. आणि मग अंजली ईश्वरीला केक कापायला सांगते. ईश्वरी केक कापते, सगळेजण टाळ्या वाजवतात. ईश्वरी ही सगळ्यात आधी अंजलीला केक भरवते, अंजली तिला केक भरवते आणि मग ईश्वरी अर्णवला केक खायला सांगते. तर अर्णव त्यासाठी नकार देतो. ईश्वरी म्हणते, सर थोडा तर केक खा, तुमचं तोंड तेवढंच गोड होईल. अर्णव नाईलाजाने गव्हाच्या दाण्या एवढा केक खातो आणि मग ईश्वरी घरातील सगळ्यांना केक द्यायला जाते. ती सगळ्यात आधी राजेश समोर येते. राजेशचा असा गैरसमज होतो की ईश्वरी त्याला केक भरवणारे स्वतःच्या हाताने आणि तो मोठा आ वाजतो, पण ईश्वरी त्याच्याकडे पाहून तोंड वाकडं करते. त्यामुळे राजेशचा पोपट होतो आणि तो नाईलाजाने एवढासा केक स्वतःहून खातो. आणि मग ईश्वरी मामीजवळ येते आणि मामीला म्हणते, मामी मी स्वतः तुम्हाला केक भरवते, तेवढंच तुम्ही माझ्याशी गोड गोड बोलाल. मामी चिडून म्हणते, मला आहे ना जास्त गोड बोलायला आवडत नाही, त्यामुळे मी हा केक सुद्धा खाणार नाही. असं म्हणून मामी तेथून निघून जाते. ईश्वरीला खूप राग येतो, पण मामा मात्र केकचा मोठा घास खातो आणि म्हणतो, मला मात्र गोड खायला आणि गोड बोलायला खूप आवडतं. त्यामुळे ईश्वरी त्याच्याकडे पाहून स्माईल करते. ईश्वरी आकाश आणि नम्रता जवळ येते आणि या दोघांनाही केक भरवते. दोघेही खूप खुश होतात. तेव्हा आकाश ईश्वरीला विचारतो, दादाशी बोललीस का? ईश्वरी अर्णवकडे पाहते आणि म्हणते, अजून नाही बोलले. आकाश तिला म्हणतो, ईश्वरी लवकरात लवकर दादाशी बोल, कारण मला अशी फिलिंग येते की काहीतरी खूप वाईट घडणार आहे, त्यामुळे दादाशी लवकर बोलणं खूप महत्त्वाचं आहे. ईश्वरी म्हणते, हो आकाश भाऊजी काळजी करू नका, मी लवकरच त्यांच्याशी बोलेल. त्यामुळे नम्रता आणि आकाशला बरं वाटतं. आणि त्याच वेळेस वल्लरी ही आपल्या काही गेस्टला घ्यायला जाते, रिसीव्ह करायला जाते आणि हे गेस्ट चक्क वल्लरीची मैत्रीण सदावर्ते असते. ती आपल्या नवऱ्याबरोबर आणि मुलीबरोबर मेघनाबरोबर आलेली असते. मेघनासुद्धा दिसायला खूप सुंदर असते. वल्लरी त्यांचं घरात स्वागत करते आणि हे सगळे खूप खुश होतात. मिस्टर सदावर्ते म्हणतो, ब्युटिफुल होम, किती सुंदर घर आहे तुमचं. आणि वल्लरी या तिघांना घरामध्ये घेऊन येते. सगळ्यात आधी ती आजीशी त्यांची ओळख करून देते. आजी त्यांना नमस्कार करते आणि विचारते, मी यांना आधी भेटली आहे का? तर वल्लरी सांगते, नाही आई, तुम्ही त्यांना आधी नाही भेटलात. यांची आणि माझी ओळख क्लबमध्ये झाली होती, म्हणून मी आज त्यांना घरी भेटायला बोलवलंय. असं म्हणून ती मिस्टर आणि मिसेस सदावर्ते आणि त्यांची मुलगी मेघनाची ओळख आजीबरोबर करून देते. आजी त्यांना बसायला सांगते. तेवढ्यात आकाश तेथून जात असतो. वल्लरी ही आकाशला बोलून घेते आणि या तिघांची ओळख आकाशबरोबर करून देते की हा माझा मुलगा आकाश आहे. आकाशला भेटून हे तिघे खूप खुश होतात. घरात कोणाला माहीत नसतं की हा आकाश आणि मेघनाचा पाहण्याचा कार्यक्रम आहे, पण या तिघांना, मेघना त्याच्या आईवडिलांना मात्र हे माहीत असतं. आकाशला पाहून मेघना खूप खुश होते आणि त्याच्याकडेच एकटक पाहत राहते. आणि तेवढ्यात आकाश हा नम्रताशी जाऊन बोलू लागतो, पण मेघना त्याच्याकडेच पाहत बसते. तेवढ्यात वल्लरी ही मामाला बोलून घेते आणि मामाची ओळख सगळ्यांशी करून देते. सगळेजण एकमेकांना नमस्कार करतात. तर इकडे ईश्वरी ही अर्णवला म्हणते, अर्णव सर मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. तर अर्णव ईश्वरीला विचारतो, माझ्याशी बोलण्यासाठी तू कधीपासून परमिशन मागायला लागली? आणि जरी तू परमिशन मागितली ना, तरी आता तू माझ्यासाठी महत्त्वाची नाही आहे आणि मी माझा महत्त्वाचा वेळ तुला नाही देऊ शकत, माझा वेळ वाया नाही घालू शकत, त्यामुळे मी तुझं काहीच ऐकून घेणार नाही. ईश्वरी अर्णवला म्हणते, सर मला जे बोलायचं आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे, प्लीज माझं ऐकून घ्या. पण अर्णव तिचं काहीच ऐकून घ्यायला तयार नसतो आणि तेथेच आजचा एपिसोड संपतो. फ्रेंड्स, आजकाल ही मालिका खूप भारी झाली आहे आणि मालिकेचा फोकस आता अर्णव आणि ईश्वरीवरून आकाश आणि नम्रतावर शिफ्ट झाला आहे. आणि आता या दोघांच्या आयुष्यात खूप मोठं वादळ येणार आहे, खूप मोठं ट्विस्ट येणार आहे. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढचा एपिसोड आणखीन भारी असणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर फ्रेंड्स, पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की अंजली ईश्वरीला स्टेजवर बोलवणार आणि तिला म्हणणार की ईश्वरी, मी तुला वचन दिलं होतं, आता तू सांग तुला राजेश शिर्के कुटुंबाकडून काय हवंय ते मी द्यायला तयार आहे.
ईश्वरी माईक हातात घेईल आणि ईश्वरी असा विचार करणार की मी आता सगळ्यांना नम्रता आणि आकाशच्या नात्याबद्दल सांगते आणि तुम्ही या दोघांच्या नात्याला परवानगी द्या हे मी मागते. आणि ईश्वरी हे बोलणार, पण मामीला समजतं की ईश्वरी काय बोलणार आहे आणि मामी ही ईश्वरीला थांबवते आणि म्हणते, थांब ईश्वरी, तुला जे मागायचं ना ते नंतर माग, पण त्याच्या आधी मला एक मोठी अनाऊन्समेंट करायची आहे. असं म्हणून मामी ही चक्क सगळ्यांना सांगणार की आजची ही पार्टीमध्ये एक खूप मोठी गोष्ट घडणार आहे. माझा मुलगा आकाश आणि मेघना या दोघांचा साखरपुडा होणार आहे. हे ऐकून आकाश, अर्णव, आजी, अंजली, ईश्वरी, नम्रता या सगळ्यांना जबर धक्काच बसेल. मग मामीने तर घोषणा केली आहे, आता खरंच आकाश या मेघनाशी साखरपुडा करेल का, की आता आकाशचं नम्रतावर प्रेम आहे या गोष्टीचा खुलासा होईल. हे सगळं पाहणं खूप इंटरेस्टिंग असणार आहे. तर फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा तू ही रे माझा मित्वा ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट, नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा, म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.